तर हे गाईस कसे आहात, आशा करतो चांगले असतात. चला ब्लॉगला स्टार्ट करू. तर गाईज आज तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असेल, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं डेली रुटीन. तर गाईज सकाळ उठल्यावर मी जेवढे पण ड्रायफ्रुट्स आहे ना ते मी याच्यात टाकून घेतो, म्हणजे बाउलमध्ये टाकून घेतो. जसं की अक्रोड झालं, ओनली 4 अक्रोड, 1 2 3 4 अक्रोड झालं. तसं मी त्यानंतर स्मूदी पितो कधी कधी, आज येतो दिवस. आणि मग 4 काजू आणि 4 बदाम आणि 4 मनुके. 4 नाही 5 मनुके. बस. आता याला ना एवढंस ना मी पाण्यामध्ये टाकून देतो. अराउंड 20-30 मिनिटसाठी नाही पाण्यातच राहतात. गाईज आता गरम पाणी पिल्याच्या नंतर मी याच्यात ना आता एकदम थंड पाणी आहे, तर याच्यात मी मॅक्झिमम 1 or 2 डुबकी घेतो. तर गाईज त्याच्यानंतर मी जे तुम्हाला पाणी दिसतंय खाली ते म्हणजे अराउंड खूप थंड आहे, म्हणून मी एकदम थोडंसं गरम पाणी टाकलं त्याच्यात, तर बाकी पाणी खूप थंड आहे. त्याच्यानंतर मी जातो अंघोळीला. मग आता अंघोळ केल्याच्या नंतर भेटतो. गाईज आता माझी अंघोळ झाली आहे, तर अंघोळीच्या नंतर मी खातो ये ब्रेड आणि फक्त 2 यॉर्कचं ऑमलेट आणि ये स्मूदी. तर गाईज याच्यानंतर मी करतो अभ्यास. याचा प्रोजेक्ट असाइनमेंट दिले, हे बघा इकडे तेच चालू आहे ग्रुप मित्रांनी. तर आता खूप अभ्यास आहे, काय करणार. तर गाईज एक कोइन्सिडेंट बघा, तिकडं पाऊस पडतोय, हे बघा ते ड्रॉपलेट दिसत असतील, आणि माझ्याच अंगावर पाऊस नाही पडत. हे बघा बाकीच्या जागी पडत आहेत, तेव्हा तिकडं पण पडत आहेत, आणि माझ्याच अंगावर पडत नाहीत. टेक्नॉलॉजी. मी आलेलो गार्डन मध्ये छे, आणि व्ह्यू बघा समोरचा तुम्ही, थोडा भारी व्ह्यू झालाय, ते रेकॉर्ड करायला आलेलो, फसलो. हे बघा घाण झाली चप्पल. एवढा भारी व्ह्यू असा कसा होऊ शकतो. तेव्हा तिकडं पडतोय पाऊस, तेव्हा तिकडं बरोबर पडतोय पाऊस, माझ्याच अंगावर पडत नाही. पण काय व्ह्यू झाला यार. पूर्ण चप्पल घाण झाली माझी. तर गाईस पाऊस येतोय आणि तिकडून ऊन पण आहे. काय होते कल्याणला. मी आता झोपून उठलेलो, आणि समोरचा व्ह्यू चेकआउट करा तुम्ही. बिल्डिंग मध्ये राहायचं तर हे आहे. खराब झालं दुसरं बनवायचं. ते दूध पण त्या दिवशी असंच खराब झालं. बघत नाही काय तुम्ही लोक. झगडा चालू आहे, दूध फुटलं म्हणून, आणि याला लाजत नाही, हसते तेव्हा तरी. पालकाची भाजी बनवून तशीच ठेवली आहे.
मी बोलली होती मटण घेऊन या माझ्यासाठी. तू पालक खातो ना चोबडे खा किती पालक पिशवी घ्या बघ मम्मी बिन लाजव ना हसायला लागली ती. लाज नाही काय बोलू नको रे संध्याकाळी. खरं सांग चोर बाजारात विकून आली ना. पिशवी घ्या चला ठीक आहे. आला दीदी फुल फोकस तोंडावर आहे. काय करायचं? नको म्हणलं ना. ती आपली रीड आहे ती कुठे ती शिवलेली आहे. तो मम्मीलाच घेऊन जावं बसेच आहे. त्यानंतर मी परत अभ्यास करतो कारण इकॉनॉमिक्स मॅथ्सचं झालं, इकॉनॉमिक्सचं बाकी आहे. हां मॅथ्सचं झालं आणि इकॉनॉमिक्सचं बाकी आहे आणि 2 मॅथ्सचे झालेत आणि फक्त इकॉनॉमिक्सचं बाकी आहे माझं. तर ते करून भेटतो मी तुम्हाला. आता दीदी माझ्या करते, तुम्हाला दाखवतो मी त्यावेळी पहिल्यांदा किती वर्षानंतर. करताना कोण असतं का? मम्मी म्हणते तर हे बघा काही आधी ताई कशात अडकली निघाली. आता काहीच आपण याला पुढपर्यंत मम्मीपर्यंत खेचून घेऊन जाऊ. हात पकडणी पाठवून येईन. मेलेला मुद्दा आला. थांब नीट आली. काहीच पप्पानी येता ही चिक्की आणलेली कुठून तर आता अनबॉक्स करू. तुटली तर सोडले सगळे जे बघा त्याच्यामध्ये पण पॅकेजिंग आहे. सरकार चिक्की पप्पा आता नको मला. मी केली खाल्लेली. तर गाईस तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल वर न्यू असेल तर सबस्क्राईब करा. लवकर भेटून ब्लॉग मध्ये. बाय.